भारत सरकारच्या अल्टिमेटम नंतर पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचा आज शेवटचा दिवस आहे। मायदेशी परतण्यासाठी अटारी सीमेवरून पाकिस्तानी रवाना होत आहेत। भारताने पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व व्हिसा आजपासून रद्द केले आहेत। पाकिस्तानी नागरिकांना दिलेले वैद्यकीय व्हिसा देखील 29 एप्रिल पर्यंतच वैध असतील। व्यवसाय, चित्रपट, पत्रकार, स्थलांतर, परिषद, पर्वतारोहण, विद्यार्थी, अभ्यासगत, पर्यटक आणि तीर्थयात्रेसाठी व्हिसा असलेल्यांनी आज भारत सोडावा असं परराष्ट्र मंत्रालयाचे आदेश आहेत। तर कुठल्याही पाकिस्तानी नागरिकाला नवीन व्हिसा जारी केला जाणार नाही। राज्यातल्या 48 शहरात एकूण 5023 पाकिस्तानी नागरिक आढळले आहेत, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली। नागपूर शहरात सर्वाधिक 2458 पाकिस्तानी आढळले असून ठाणे शहरात 1106 पाकिस्तानी नागरिक सापडले आहेत, तर मुंबईत 14 पाकिस्तानी नागरिक राहत असल्याची माहिती समोर आली। यामधील फक्त 51 पाकिस्तान्यांकडे वैध कागदपत्र मिळाली आहेत। धक्कादायक म्हणजे महाराष्ट्रात आलेले 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता झाल्याचं आढळून आलं। 107 पाकिस्तान्यांचा पोलीस व अन्य संस्थांना पत्ताच लागत नाही, अशी माहिती समोर आली। यावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं। त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील स्पष्ट शब्दात इशारा दिला। नेमके महाराष्ट्रात आलेले पाकिस्तानी खरंच बेपत्ता झालेत का? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बेपत्ता झालेल्या पाकिस्तानी लोकांना नेमका कोणता इशारा दिलाय हे पाहूयात या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह। देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले की पाकिस्तानी नागरिकांनी तत्काळ देश सोडावा। महाराष्ट्रात देखील ज्यांची नोंद झाली त्यांनी देश सोडावा असे फरमान सरकारने काढलं। महाराष्ट्रात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांपैकी 107 पाकिस्तानी बेपत्ता झाल्याचं आढळून आलं। 107 पाकिस्तानांचा पोलीस व अन्य संस्थांना पत्ताच लागत नाही असं वृत्त माध्यमांमध्ये झळकलं होतं। त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील स्पष्ट शब्दात इशारा दिलाय। 107 लोक जे कुठे लपले असतील त्यांना पोलीस शोधतील आणि तिथेच ठोकतील, अशा शब्दात महाराष्ट्रात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट इशाराच दिलाय। आता पाकिस्तानला दयामया दाखवण्याचं कारण नाही, जे आश्रय देतील त्यांना देखील सोडलं जाणार नाही। म्हणून पाकिस्तानी नागरिकांनी तत्काळ देश सोडून निघून जावं अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी बोलून दाखवली। तसेच काश्मीरच्या पहलगाम येथील हल्ला दुर्दैवी होता, त्या ठिकाणी जाणं हे माझं कर्तव्य होतं, मात्र त्यातही विरोधक राजकारण करतायत असंही शिंदेंनी म्हटलं। पहलगाम हल्ला हा देशावरील हल्ला आहे, देशाच्या आत्म्यावर हल्ला आहे, मात्र पंतप्रधान मोदीजी सक्षम आहेत। खून का बदला खून से अशी आपली सर्वांची भावना आहे। आता ही आरपारची लढाई असेल, हा शेवटचा आतंकवादी हल्ला असेल। आता घुसके मारनेवाला भारत आहे। सगळे भारतीय आज पंतप्रधानांच्या पाठीशी उभे आहेत। देशातील सर्व पक्ष अतिरेकी हल्ल्यानंतर मदतीला गेले, मात्र उबाटा गेले नाहीत। हे यांचं देशप्रेम, असा सवाल करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला। त्याचबरोबर मी आपल्याला गृहमंत्री म्हणून सांगतोय, यावर उलट्या सुलट्या बातम्या करू नका। एकही पाकिस्तानी नागरिक हरवला नाही। जेवढे पाकिस्तानी आहेत ते सर्व सापडले आहेत, सर्व बाहेर चालले आहेत। सगळ्यांची बाहेर घालवायची व्यवस्था केली आहे। राज्यात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही। आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत सर्वांना परत पाठवण्यात येणार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि बखर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।